तर मित्रांनो, आपल्या या सिरीजमध्ये तुम्ही हा पहिला पार्ट बघितलाच असेल अशी आशा करून आपण या दुसऱ्या पार्टमधील आमच्या ट्रॅकिंगचा अनुभव पाहूयात. तर चला तर पाहूया. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहे. तिथं बघू शकता कशा प्रकारे सह्याद्रीचा डोंगर बऱ्यापैकी चंद्र पण उगवला. त्या काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ते दऱ्या. तर राजकारण्यांच्या मागे लागण्यापेक्षा या गड किल्ल्यांच्या मागे लागा. खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. बघूया अजून पुढे काय काय भेटते बघायला. चला. पट पटापट ठीक आहे, पण हे चारे बाजून आहे डोंगर, बरोबर. चारे बाजून दिसते हिरवल, पण हे नाही गुवाहाटी, आहे रतनगड. चला तर जाऊया पुढच्या टप्प्यात. पाहू शकता. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की शिवाजी महाराजांच्या मावल्यांची एक गुपित सांकेतिक भाषा होती व त्या सांकेतिक भाषेची एक कोड लँग्वेज मीही तुम्हाला दाखवत आहे. अशा तऱ्हेने आपण आता या रतनगडाच्या ट्रॅकिंगमध्ये तिसऱ्या टप्प्यावर आलो आहे. तर या टप्प्यावर येताना वाटेमध्ये आम्हाला असे छोटे छोटे रंगीबेरंगी फुले दिसले. ते त्या फुलझाडांच्याही आम्ही फोटो टिपलेले आहे. तसेच वाटेमध्ये येताना आम्हाला वेगवेगळे छोटे प्राणी वगैरे, तसे इन्सेक्ट वगैरे दिसले. तसेच झाडांवर वानर वगैरे होते, तेही बघितले आम्ही. तर आता या टप्प्यावर येताना थोडी दमछाक तर होते इथपर्यंत येताना. तसेच आता सूर्यही मावळतीला गेलेला आहे. तर जाताना आम्हालाही थोडा स्पीड वाढवावाच लागणार आहे, कारण ऑलमोस्ट अर्धा ते 1 तास तरी लागणार आहे की हा टप्पा सर करण्यासाठी. तरी पण 2 ते 3 टप्पे हे पुढे आहेत. तर आम्ही तरी प्रयत्न करू की लवकरात लवकर पोहोचण्याचं. तर तुम्ही याल तर या निसर्गामधील हे असे छोटे छोटे अनुभव घेण्यासाठी तुम्ही थोडे स्लो जरी आले ना तरी चालेल, का जेणेकरून तुम्हाला इथूनची सर्व माहिती घेता येईल की इथूनची रचना वगैरे, तसेच फुले झाडे वगैरे काय ते कुठल्या प्रकारचे आहेत त्याची सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. तर चला तर आपण आता वेळ न घालवता आपण पुढच्या टप्प्याचा प्रवास करूया, कारण कालोख तर पडत आलेले आहे. प्लस आम्हाला टेंट वगैरे ते सर्व करायचे आहे. प्लस आम्ही टोपशी वगैरे घेतले, म्हणजे ज्यामध्ये भांडे घेतले की ज्यामध्ये मॅगी वगैरे बनवायची आहे. तसेच रात्रीचा खाण्यासाठी फळे घेतलेत, त्यामध्ये सफरचंद आहेत, डाळिंब आणि मोसंबी वगैरे आहेत, की जेणेकरून बॉडीला जेवढे एनर्जीची गरज आहे, विटॅमिन्स वगैरे आहेत, तर त्यामधून रात्रीमध्ये भेटणार. आणि जर ॲटलिस्ट 6 ते 7 तास जरी आमची झोप झाली तरी पुढचा प्रवास हा रिकवर होऊन आमचा सकाळचा हा प्रवास हा सन रायझिंग बघून सांदन व्हॅलीकडे जाणार आहे. तर चला तर पुढे आता पुढचा प्रवास. आतापर्यंत म्हणजे 2 तास झाले आम्हाला निघून. 2 तासात असं वाटलं काही ना की आपण आता पोहोचत आलोय. ज्यांना माहितच नाही आता शिकतो सुरुवात झाली. ते नाही का दृश्यम मध्ये सुरुवातीला ते दाखवलेलं आहे बघा, पहिल्या टॉपिक मध्ये काहीच नाहीये, खरा सस्पेन्स दुसऱ्या याच्यात आहे. आता इथून पुढे खरा सस्पेन्स चालू व्हायचंय. आपल्याला वाटतंय आलोय, पण इथून पुढचा 1 तास कसा जातो बघा आता. हा पूर्ण चढ बरोबर. आता फक्त काय माहितीये का, जगाच्या कोणत्या कोपऱ्यात गेलं तर आपल्याला एकच साथी, तो आपला चहा. तो एकदा घेतला तर पुढचा 1 तास कसा जातो हो आपण आता. तर आता आपण या टप्प्यावर आलोय. तर आम्हाला वाटलं होतं की आपण मीडियमवर आलेलं आहे, पण इथे आल्यानंतर असं समजलं की जेव्हा आम्ही हा बोर्ड बघितला तेव्हा आम्हाला हे समजलं का रिअल इथून सुरुवात झाली. म्हणजे जसे दृश्यम 2 मध्ये कसे दृश्यम 1 मध्ये दाखवलं होतं की पार्ट संपलेला आहे, पण त्याच्यानंतर जो खरी स्टोरी चालू झाली ती इथून. तसे या रतनगडाची पण स्टोरी आहे ती कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. आपल्याला वाटतं की आपण निम्मत चढलोय, पण ऍक्च्युली तिथून पुढे सुरुवात होती. ती गडावर मेन स्ट्रगल तिथून चालू होतं, कारण ते एकदम खर असे भाग असल्यामुळे तिथून चढाई
थोडी करण्यासाठी पण कठीण आहे. आणि हा जंगलाचा मध्य भागाचा आहे की जिथून पुढे जाताना थोडं डिफिकल्ट पण येणार आहे. कालोख पण पडलेला आहे, पण आम्ही आता इथे थांबले. आम्हाला इथे चहा दिसलेला आहे, त्याच्यामुळे आमच्या मनाला पण असं वाटलं की थोडंफार चहा पिऊन जावं, की एवढं तर आपल्याला पार करायचंच आहे, की 1-1.5 तास तर लागणारच आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सोबती काय, तर सोबती हा चहा करणार, की चहाचा एक डोस घेणार. म्हणजे हा जसा वॅक्सिनची बूस्टर डोस तसा हा चहा. कोरा चहा असेल तर तो लाईफमध्ये एकदम बेस्ट वाटतो. तसे आहे की चहाला वेळ नसते. वेळेला चहा. चहाला वेळ नसते, बरोबर आहे ना, वेळेला चहा पाहिजे. छोटी सी तो जिंदगी है जनाब, हंस के जी लो. आओ दोस्तों चलो चाय पी लो. वा वा वा. चला बघू आता चहाची चव. चला हा हिरडे आहे ना, हा घरी न्यायचा, सुकवायचा, सुकवला का मग याच्यात ते फोडायचं, फोडून आणि याचं जे कातड आहे ना ते फक्त रात्री तोंडात करायचं. आणि त्याचं रस आहे ना तो पेत राहायचा. कसाही खोकला असणार 2 दिवसात नाही बसणार. म्हणजे ते सुकलेलं असेल त्यानंतर हां फक्त ठेवून द्यायचं. हां आणि चुकत राहायचं, झोपत आपलं चुकत राहायचं. म्हणजे याचे हे दोन हिरडं चुकून जर धरलं ना 2 दिवस तर खोकला कसा असेल का पण. एक हिरड्यामध्ये एक टाणी की 2 हिरड्यांमध्ये एक टन, 2 हिरड्यांमध्ये एक एक टन फक्त आता खोकलाच हे- बरा होतो का दुसरं पण? खोकला आणि असा बोळस देव राहतो ना तोंडामध्ये. म्हणजे असं इथे टॉन्सिल हां. त्याला कोरडा हा वगैरे थोडं ते हे लगेच मोकळं होणार. हा पावर आहे तुमचा किती टांग्या खोकला असेल तो कमीच पडला पाहिजे. ज्याला दम्याचा खोकला असतो तो सुद्धा कमी पडतो. त्याच्याने. हा एवढं भारी हे आपल्याला तिथं दवाखान्यामध्ये गेलं जात नाही का हे फोडायचं तोंडात करायचं. दोन दिवसात ते फोडायचं. त्याच्यात बी असेलच ना हे ती काढून टाकायचं. बी काढून टाक. हे पातळ आहे ना, हे खातरच महत्वाचं हा कातड नाही त्याचं म्हणजे पोटदुखी वगैरे साठी पण वापरतात नाही. पोट दुखीला हे नाही, पोट दुखीला ना. त्याचं आहे एक औषध उगाळून हे फक्त खोकल्यासाठी आणि दमा येते ना त्याच्यासाठी चालतं. म्हणजे बोळस राहतं ना मात्र हां त्याचं आपल्याला ज्याला टॉन्सिल वगैरे हां, त्रास खरखर असेल वगैरे. हां. मर्डीची आपलं आणि असा खकारा वगैरे येतो मर्डी पॅक जे करतात ना हा म्हणजे आटकून राहायचं असं हा आपल्याला त्याच्यासाठी हे चालतं. गिलता येत नाही बरोबर. आणि दुसरं औषध आहे ना ते कामिनीसाठी चालतं. म्हणजे काळी होती ना आपल्याला कायळ कावील काळी हा ते होते ना त्याच्यासाठी दुसरं औषध आहे. त्याच्यावर हा येते. म्हणजे नक्की काय होतं? ते इथं नाही तुम्हाला लगेच धावलं असतं आणावं लागेल. मग ते जावं लागेल. ह्या बियांपासून ना ती वेगळी आहे. वेगळं एक आहे दुसरे. असे दिसते का दुसरे प्रकारे? नाही नाही त्याला झाड राहत आहे, त्याला कंद राहत आहे. ते तुम्हाला बरीचशी औषध बारू बिसा सगळे सांगतो. अच्छा माहिती तर त्याच्यासाठी निवांत वेळ काढायला लागेल. देवीचा एवढा पॉवरफुल आहे तर हा म्हणजे विष वगैरे उतरवायचं त्याचं जर विंचू जर चावला ते आघाड्याचा पाला वगैरे ते पण वापरतात ना? हा आगडचा पाला सुद्धा वापरतो. विषासाठी. हा याच्यासाठी ते जर तिथे ठेवला ना ते पूर्ण विष ओढून घेते. अच्छा असं पण आहे. हा मग हे ते आपल्याला सांदनदरी साईडला भेटेल ते. नाही कुठे भेटेल हे आमच्या रानामध्ये कुठे भेटते. म्हणजे आम्ही तिकडे आमच्या उतरणार आहे ना. रान आहे ना कुठे भेटते. विषाचं म्हणजे ते पाला असेल असं. पाला राहते खायचं राहते. खायचं पण असेल. खायचं पण आहे नाही काही ठिकाणी म्हणजे बांधून पण ठेवतात ते नाही, असं ठेचून असं बांधून ठेवतात. ते वेगळं खायचं हे वेगळं. म्हणजे खाल्लं ना तो विष पूर्ण उतरतो. शरीरात जातं ना ते पाल्याचं वगैरे नाव काय असेल ना? ते त्याचं पाहिलं आहे ना आमच्याकडं बागडामध्ये बागडा झाड बागडा का बागडा 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 ते लय जाती मध्ये मी ते सगळं म्हणजे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या जातात. वेगवेगळे म्हणजे चुकीची जर आपण घेतली तर त्याचा परिणाम चुकीचा होतो. होतं. सापाचा पण विष नाही, हा, विंचूचा पण तो उतरतो. विष- विंचूचा पण. तो म्हणजे ना तू जर वस्तू असली ना साप जर असला आणि ते जर बसवलं हा. तर इकडं चढू शकत नाही. तो ते- खेचून तिथे हा, तिथे- खेचून तो त्या जागेवर राहणार. मग ते कालं वगैरे पडतं ना. काळा नाही पडत ते निघून जाते. काहीच नाही होत. फक्त तेवढा त्याच्यात पहिला ठोका राहतो. जाऊन वगैरे असं मारलं. तो निघून जाते त्याचं काय होतं ओढून घेतो. काही लोक म्हणजे काही तर माहित नाही. आमचे इथले लोक आहेत ना जागेवर काही पेशंट निघतात अच्छा या औषध. म्हणजे ते काही पहिले आमच्या काका डॉक्टर होते का नाही बरं
नाही ते काही तांत्रिक प्रकार करतात तो प्रकार नाही, हा फक्त आयुर्वेदिक प्रकार. आयुर्वेद तांत्रिक बरं ते काय तांत्रिक कसे राहते माहिती आहे का? आपण हे औषध देतो, हा ते औषध दिलं का भगवंत फक्त सांगायचं एवढं देत हा. तिला ते तांत्रिक बिद्री काहीच नाही, फक्त विश्वास तो बघा. फक्त ते विभूतीच्या प्रकारामध्ये हेच औषधाची पुढे दे ना. हा आणि विश्वास ठेवायचा बघा. हा. आपण कसं बुवा आता तुमच्याकडे पैसा काहीच नाही, हा मग आता मनाची मनाची आहे, हा मनाची आहे. बुवा आता हे पैसा आपल्या जवळ नाही ना, आपलं काम कोण करणार आहे? हा मी याच्यासारखं करता बरोबर विश्वास. विश्वास. हा मग तो जे शब्द बोलेल हा तो खरी. हा मग ते म्हणतील का बुवा आहेत आपल्याकडे तुमचं ते घेऊन जा. म्हणजे तो तुमचा विश्वास का हात मारतो आमचा आधार मारा करेल विश्वास आपली बुवा येळ ढाळू शकतो. हा संकट तुम्ही करू शकतो. हा मग तसंच भगवंत आपू भगवंत आपू काय सांगतो बाई तुला मी फुल नाही फुलत का काही वा बरोबर. म्हणजे आपण पेढा एक म्हण. प्रकारची ती श्रद्धा फळे ठेवतो. म्हण. तिथे जाऊन त्या मंदिरात पाया पडतो हा ना, आपण आपल्या मनामध्ये जे विचार असतो हा. तो मांडतो, हा पण तिथूनचे जे वातावरण असतं त्या वातावरणामुळे आपल्याला तो प्रसन्न होतो. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अंगामध्ये येते म्हणजे का? तो आपल्याला निमेशक्तीची पॉवर देतो. बरोबर बरोबर. तो पॉवर दिला का मग ते जे विचार राहतं ते- याचा अर्थ कसं होतं की आपल्या मनामध्ये तो विचार तयार होतो हा की मी देवापुढे हे मांडलंय ते आपली गोष्ट पूर्ण होते. हा आणि मग तो विश्वास तिकून बघवतो तो निमी ताकद तो लावणार. तो निमी ताकद लावली का ते 20 ऑटोमॅटिक कमी होतात. अच्छा बरोबर. चला तुमच्याकडनं भरपूर माहिती माहिती भेटली. भरपूर म्हणजे मी देवीचं पुजारी आहे. ही रत्नादेवी आता तुम्ही वर गेला तिथला पुजारी आहे मी. अच्छा. हा करतो तुम्ही सकाळी येणार का वरतीला? नाही मंगळवारी राहतोय, मंगळवारी आरती हरिपाठ. भेटून चांगलं वाटलं पण. थाप नाही ना तिथे तुम्ही जाऊन पाहता मस्त आहे एकदम मंदिर. म्हणजे आता परत आत्तापर्यंतच्या ट्रॅकिंगमधले ही आमची दुसरी नाईट ट्रॅकिंग की ज्यामध्ये हा रात्रीचा प्रवास. पण आम्हाला थोडा वेळ झाल्यामुळे टेंट वगैरे आमचे अजून लावायचे बाकी आहेत, तर आम्ही गेल्यावर ते लावणार आहोत. तर आपण पाहू शकता की रात्री जाताना कसे टॉर्चच्या आधारे व छोटासा असा लाईटीच्या वर उजेडाच्या प्रकाशामध्ये रस्ता काढावा लागतो. तर हे आमचे मित्रमंडळी थोडे थकलेत, पण त्यांनी ठरवल्याप्रमाणे जिद्द असल्यामुळे ते या टॉर्चच्या प्रवासामध्ये सुद्धा म्हणजे उजेडामध्ये सुद्धा हा प्रवास करणार आहे. तर चला तर हा थरारक असा प्रवास आपण रतनगडचा करणार आहोत. आता रात्रीचे जवळपास 9 वाजलेले आहे आणि खालच्या या घनदाटाच्या जंगलातून आम्ही आलेलो आहोत. आता हा शेवटचा टप्पा आपला आणि इथं अशा पायऱ्या दिलेल्या आहेत. पायऱ्या अतिशय म्हणजे जीवावर येण्यासारख्या आहेत आणि डायरेक्ट अंगावरती पायऱ्या दिलेल्या आहेत. एकदम सरळ वरती दिलेल्या आहेत. लोक त्याचा वेगळ्या जात आहेत. इथे 100 पायऱ्या असतील आणि परत 100. तर मग आपण गडाच्या मुखद्वारावर येऊ. मुख्यद्वारावर हा. पण मग अशा जंगलातून रात्री 9 वाजता हा प्रवास जंगल सुद्धा दिसणार नाही एवढं काय दिसत काय जंगल दिसत. हा डायरेक्ट ते लाईट दिसतो ना तिथं गाव आहे डायरेक्ट. एवढं पूर्ण जंगल आपण रात्रीतून आलेलो आहोत. चला आता वरती बघूया किती लोक आपल्याला भेटतात. आपल्याला अजून टेंट टाकायचं, आपल्याला अजून आपला पाची पकवान बनवायचे. पाची पकवान बनवायचं. पाणी मॅगी मसाला अजून काय त्यात काय नाही ना. चमचा आणि प्लेट 5 गोष्टींचं पकवान बनवायचं. विरात मराठे वीर 7वा खाली आहे, 6 वरती आलेत. 1 2 3 4 5 बनवलं चांगलं दिसतो. अशा प्रकारे कोरडी मॅगी, कोरडा कच्चा मसाला, त्याच्यानंतर चांगली पकलेली मॅगी, पक्का मसाला सगळं आहे आपल्याकडे. आता जेवायचं बाकी आहे आणि आत्ता 8:30 वाजलेला आहेत. तर आमचा तर मॅगी बनवायचा हा प्रोग्राम चालू आहे. वाऱ्याचा जोर पण जास्त आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. 4 बाजून वारा सुटलेला आहे आणि इथे आम्ही 2 टेंट टाकलेले आहेत. आता ते तुम्हाला दिसू शकत तर नाही आहेत काय ते टेंट. प्लेट्स काढा कोणी आणलेत त्या.
चला आपण नाश्ता करून घेऊया एक प्रकारचा. आगीचं हे झालं अरे इथे बघा. तर मित्रांनो एक नंबर तर पाहू शकता तुम्ही मॅगी मसाल्यामध्ये खाऊन निघालेलो आहे मी. आमच्या रात्रीचा प्रोग्राम रात्री काही खायला नसल्यामुळे आम्ही मॅगी घेऊन आलेलो. नाही आपण मॅगीचं आणलं ते बरं झालं बरं का टोपाचं, नाही तर आता इथं काहीच नव्हतं. हा वरती सोर्स नव्हता का? तुम्ही काय बोलणार संदीप साहेब? बोलणार तर होतो. बोल ना भूक लागली आता काय थंडी बोलायचं. ना, एवढी थंडी तर नाही आहे, पण वारा सोसायटीचा सुटलेला आहे. आपण टेंट तर लावलेला आहे, टेंट पण उडून जाण्याची शक्यता आहे. उकळलं मस्त. त्याच्यामुळे आता आपला प्रवास हा जास्त झाला आहे. रात्र पण भरपूर होत आली, 8:30 झालेले आहे. त्याच्यामुळे आपण खाऊन तर घेणार आहे. आपल्या फक्त डिश घेऊन आलो, आपण चमचे विसरलो. हाताने कर. नेक्स्ट टाइम असे काही करायच्या अगोदर प्लॅनिंग करायच्या अगोदर चमचे वगैरे घेऊन येऊ. आपण वरती तर खाण्याची काही सुविधा नाही आहे, त्याच्यामुळे आपण खालूनच एक भांडं घेऊन अर्ध्या तासापासून 2 तासावर बसलेलो ते पण काही मॅगी पण घेऊन आहे. थंडी आहे, पण इथे आम्ही जे पेटवलेली आग आहे त्याच्यामुळे आम्हाला जरा मस्त फील होतं. टेंट उडाला होता आमचा टेंट पण उडाला होता. मांडी घालतो. हा एक 1/2 करू, बाकी 3 खा. अशा तऱ्हेने रात्री थंडी खूप असल्यामुळे आम्ही संपूर्ण रात्र ही जागून काढलेली आहे. तर सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत वर सर्वांनी आता सूर्य उगवण्याची वाट बघत आहेत. तर आपण पाहू शकता की सूर्य उगवताना मी एक स्लो मोशनची व्हिडिओ काढलेली आहे, तर ती पाहू शकता. व पुढील प्रवास हा आमचा तर पाहू शकता. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. अशा तऱ्हेने सकाळचे 6 वाजलेले आहेत व आमचा आता किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे चांदण व्हॅलीकडे जाण्याचा प्रवास चालू झालेला आहे. अशा तऱ्हेने तुम्ही पाहू शकता की आम्ही या टॉपवर असताना हा सोसाट्याचा वारा किती जोरात चालू आहे. तर इथला प्रवास आम्ही केल्यानंतर पुढील प्रवास हा चांदण व्हॅलीकडे जात असताना इथे वरच्या टॉपवरून हे सह्याद्रीचे पर्वतरांगांचे दृश्य किती सुंदर दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता. चला तर आता पुढील प्रवास हा लवकरात लवकर चालू करणार आहे. तर मित्रांनो, जे आपणास समोर दिसत आहे ती एक दरी दिसत आहे, तीच ती चांदण व्हॅली जिथे आपण जाणार आहोत. मित्रांनो, तर फायनली आपण अशा ठिकाणी आलो आहे की जिथून एक छोटीशी गुफा आहे की ज्याच्या आतमध्ये जाऊन आपण चेक करणार नक्की काय आहे. तर चला तर. तिथं ते 2 झाडं कॉर्नर आपण आलतो ते तिथपर्यंत आलतो आणि तिथपर्यंत. तिथं ते 2 झाडं कॉर्नर आपण आलतो ते तिथपर्यंत आलतो आणि तिथपर्यंत. तर मित्रांनो, वाटेत जात असताना आम्हाला या 7 पाण्याच्या टाक्या दिसल्या आहेत की ज्याच्यामध्ये पाणी साठवलेले आहे व ते पिण्यायोग्य आहे. तर मित्रांनो पाहू शकता की कसे छोटे छोटे
तले जे की पाणी पिण्यासाठी एक उत्तम असे कोरीव असे स्थान करून ठेवले होते की जेणेकरून इथे या किल्ल्यावर येणाऱ्या माणसांना तसेच सैनिकांना वगैरे पाणी पिण्यासाठी हा योग्य असे ठिकाण आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता पुढील प्रवास हा सांब्रजकडे म्हणजे सांदनवेलीकडे जाण्यासाठी करणार आहोत. तर उतरताना आपल्याला एक महाद्वार लागणार आहे व त्या महाद्वारामधून पुढे आपण खाली उतरणार आहोत व पुढचा प्रवास हा करणार आहोत. तर चला तर पाहूया आपला पुढील प्रवास हा. आता आपण ट्रेक पूर्ण करून खाली पायथ्याकडे जात आहोत. आणि जसं की इथल्या लोकांचं सांगणं आहे, आता आपण हा समोर बघताय जे समुद्र मंथन झालं होतं, म्हणजे ज्यावेळेस या पृथ्वीवरती समुद्र मंथन झालं, आपल्याला काही कथा माहिती आहे. म्हणजे जसं की शंकर महादेवांनी विष प्राशन केलं होतं, किंवा त्यावेळेस देव आणि दानवांचे अमृतावरनं वाद झाले होते. ह्या गोष्टी भरपूर लोकांना माहिती आहे. परंतु इथल्या काही लोकांच्या माहितीनुसार, सांगितल्यानुसार हे जे आपण समोर बघतो, ज्या उसळण्यानं आपण, जसं की आपल्याला ताक किंवा दही हलवायचं असेल तर आपण एक उसळणं वापरतो आणि त्याला हाताचा वापर करतो. तर त्या अमृत मंथनाच्या वेळी शेषनागाचा वापर केला गेला आणि त्याचं जे उसळणं वापरलं गेलं ती याला सांगितलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर वरती रत्नदेवीचं मंदिर बघितलं, त्यावेळेस जे रत्न बाहेर पडलेत त्या रत्नांची ती रत्नदेवी म्हणून इथं रत्नदेवीचं ते मंदिर आपल्याला या गडावर पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे इथं अनेक अशा गोष्टी इथं सांगितल्या जातात. म्हणजे जसं की तुम्ही बघाल, या पूर्ण किल्ल्याचा व सभोवतालचा परिसराचा तुम्ही जर अभ्यास केला तर याचा पूर्ण आकार महादेवाच्या पिंडीसारखा, म्हणजे आपण जे बोलतो महादेवाची जी पिंड असते, शिवलिंग, त्या शिवलिंगाच्या आकाराचा हे पूर्ण परिसर आपल्याला दिसतो, असं इथल्या लोकांचं सांगणं आहे. तर ते जे अमृत मंथन झालं होतं, त्या अमृत मंथनात याचा वापर केला गेला होता. आणि त्या अमृतेश्वर मंदिर आपण जे बघितलं ना खाली, ते मंदिर सगळ्यात सुरुवातीला आपण खाली मंदिर बघितलं महादेवाचं, ते अमृतेश्वर मंदिर आहे. तिथं ते जे कुंड आहे, बाहेर आपण एक कुंड बघितलं बघा, त्यात विविध देवांच्या म्हणजे मूर्त्या कोरलेल्या होत्या, ते अमृतेश्वर मंदिर, तिथं अमृताचं वाटप केलंय असं सांगितलं जातं. त्याचप्रमाणे ते जे कुंड आहे, त्या कुंडामध्ये श्रावण महिन्यात किंवा शिवरात्री जे आपलं पर्व आहे, शिवरात्रीचं पर्व, त्या पर्व काळामध्ये त्या कुंडामध्ये आपला जो परिवार आहे, म्हणजे आई वडील असतील, आजोबा आजी असतील, किंवा आपले मुलं असतील, भाऊ असेल, बहीण असेल, सर्वांनी मिळून जर त्या कुंडात आंघोळ केली, स्नान केलं, तर सप्तजन्माचं पातक म्हणजे 7 जन्माचं जे पाप असतं ते नाहीसं होतं, असं इथल्या लोकांचं सांगणं आहे. ते कुंड आणि त्याच्या समोर ते जे अमृतेश्वर मंदिर होतं, ते मंदिर म्हणजे ती जागा आहे जिथं आपल्याला अमृताचं वाटप केलेलं सांगितलं जातं. आपण तिकडनं आलो, कुठनं, रतनवाडी जी आहे ना, तिकडनं आपण आलो. आता आपण जातोय कुठं, आता आपल्याला सांदनदरीकडनं जायचंय. हा जो रस्ता आहे तो आपल्याला डायरेक्ट सांदनदरीच्या पायथ्याला जे गाव आहे त्या गावात नेऊन सोडतो आणि तिथनं आपण सांदनदरीला जाणार. तिकडनं रतनवाडी मधनं आपण आलो. आता हे व्ह्यू बघा तुम्ही. चला बघूया अजून पुढे काय काय बघायला भेटतं. हो, ही समोर दिसते ना, आता इथनं एक्झॅक्ट व्ह्यू नाही यायचं तुम्हाला, परंतु वरनं आपण ज्यावेळेस कल्याण दरवाजा बघतो, वरनं कल्याण दरवाजा जो आपण बघितला, त्या कल्याण दरवाजाच्या एका बाजूला आपल्याला डाव्या हाताला गुफा दिसते आणि उजव्या हाताला आपल्याला त्या सांदनदरीचे वरनं आपल्याला एक व्ह्यू दिसायला भेटतो. तिथनं एकदम क्लिअर व्ह्यू दिसतो. इथनं तेवढा क्लिअर नाही दिसणार, किंवा आपण सांगितलं आता इथनं मी दाखवतो पण ते दिसणार नाही तेवढ्या याच्यात. तर चला काटेरी झाड आहेत पण किती मस्त दिसत आहेत. ज्यावेळेस आपण रतनगडचा ट्रेक करत असतो
तर आपल्याला हे बघायला भेटतात. आणि या फुलात म्हणजे हे जे फुल आहे यात एवढा गोडवा असतो ना, तर तुम्ही जर मधमाशा पाहिल्यात तुम्हाला कळेल किती गोडवा असतो इथं. इथं बघा मधमाशांनी किती गर्दी केली. त्यामुळे मी तुम्हाला ते हात लावून नाही दाखवू शकत, पण हे दाखवू शकतो. आल्या, चला. तर मित्रांनो, आपले हे 1 तासाच्या प्रवासामधले अनुभव तुम्ही पाहिलेच असाल. तर अजून महाराजांमध्ये जोश आहे ते तुम्ही पुढेही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी, हर हर. अशा तऱ्हेने आमचा हा रतनगडचा ट्रेकिंग झालेला आहे व आम्ही इथे नाश्ता केल्यानंतर आमचा प्रवास संपलेला आहे. तर भेटूया पुन्हा एकदा.